आलेलं म्हणजे रस्त्यांसाठी माणसांना उपोषण पण घ्यावं लागते, काय सांगायला? अतिशय भयानक परिस्थिती या वसई विरार महानगरपालिकेची झालेली आहे। आज सामाजिक कार्यकर्ते विवेक तिवारी हा जे संघर्ष गेले 5 दिवस करत आहेत, पण प्रशासनाला त्याची कुठल्याही प्रकारची जाण नाही आहे। प्रशासन कुठलंही त्याला ठोस आश्वासन देत नाही। त्याची सामान्य माणसाची मागणी काय आहे? सुंदर रस्ते पाहिजेत, भ्रष्टाचार नाही पाहिजे, तरीही प्रशासन सुस्त आणि मस्त आहे। पण इथं आता सध्या बघायला गेलं तर महाराष्ट्रात सुद्धा आपली सरकार आहे, परत इथले आमदार पण आपले आहेत, मग एक अधिकारी तुम्हाला इतका जड कसा जातो? बघा, महाराष्ट्रात सत्ता आहे, इकडचे आमदार आहेत, परंतु प्रशासन हे कोणाचं आहे? प्रशासन हे जे अधिकारी असतात, हे अधिकारी स्वतःची आपलीच चालवतात आणि हे चालवण्यामध्ये तुम्हाला सगळं ह्या माहिती आहे। या महानगरपालिकेमध्ये गेली अनेक वर्ष कोण किती भ्रष्टाचार करते, कोण किती कामं करते, कोण रस्त्याचे किती पैसे खाते, हे प्रशासनाचं हे तुम्हाला अधिक माहिती आहे। त्याचबरोबर आताच बघायला गेलं तर सध्या इथं नवीन आयुक्त साहेब सुद्धा आलेले आहेत, मग त्यांच्याशी आपलं काय बोलणं झालं होतं? आयुक्त साहेबांशी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करतो, वेळोवेळी सांगतो। पहिलं कारण आलं इराणचं जे युद्ध झालं, या इराणच्या युद्धामध्ये डांबर फार महाग आहे, त्यामुळे आम्ही ते प्रोसेसिंग करू शकत नाही। ते गेल्यानंतर पावसाळा आला, पावसाळ्यामध्ये खड्डे वाढत गेले, त्यावेळी सांगितलं की पावसाळ्यामध्ये जे डांबर आणि पाणी यांचं कधी जमत नसल्याकारणाने आपण हे पावसाळ्यानंतर हे चालू करू। मी स्थायी समितीचा सदस्य आहे, उद्याला ह्यावर आवाज करून प्रथम मी पहिले हे पासिंग करून घेणार आहे की जो आमच्याकडे उद्याच्या मीटिंगमध्ये 25 करोडचा ठराव आहे की 9 प्रभागामध्ये खड्डे बुंजवण्यासंदर्भात, ह्याच्यावर मी जोरदार त्याचा आवाज उठवून हे बिल पास करू। आता शेवट आपली रणनीती काय असेल? शेवटची रणनीती असं नाही की सामाजिक कार्यकर्ते जसं एक सामान्य माणूस आपल्या वसई पालिकेच्या वसई महानगरपालिकेच्या जनतेसाठी झगडत असतो, हा लढा जसा त्यांचा आहे तसा आपल्या सर्वांचा आहे। प्रत्येक जसे जो झगडेल किंवा जो सामाजिक कार्यकर्ते किंवा सामान्य माणूस ह्या आपल्या वसई विरार महानगरपालिकेच्या निगडीत प्रश्नासाठी जो झटनेल, त्याच्यासाठी मी कुठल्याही पक्ष न बघता जाहीर पाठिंबा असणार।